अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, वैशाख पौर्णिमा, प्रत्येक पौर्णिमेला महत्त्व असतं, त्याच पद्धतीने वैशाख पौर्णिमेला देखील महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमे दिवशी महिलांनो सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. प्रत्येकाला लक्ष्मी हवी असते, तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला लक्ष्मी प्राप्ती हवी असते. आपली प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि आपण या सेवा केल्यानंतर काहीतरी घबाड घालणार आहे किंवा काहीतरी कुठेतरी गाडीला खजाना घालणार आहे असं नाही आहे, पण आपल्या घरातील प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी, टिकावी, वाढावी यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात. कधी कधी असं असतं की आपण इतके काबाड कष्ट करतो, पण त्या कष्टाला कुठेही नशिबाची साथ लाभत नाही, भाग्याची साथ लाभत नाही. आणि ज्यावेळेस आपण काबाड कष्ट करतो त्यावेळेस आपल्या नशिबाची साथ आपल्याला लाभण्यासाठी आपण कुठेतरी या सेवा ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळत असतं. आणि त्या कष्टाचं स्वरूप, त्याचं कष्टाचं फळ म्हणून आपल्या घरामध्ये धनाची बरकत होत असते. नाहीतर लाखो करोडो पगार असून महिन्याच्या शेवटी 10 रुपये देखील तुमच्या अकाउंटला शिल्लक राहत नाही, अशा लक्ष्मीला काही देखील अर्थ नाही आहे. त्यांच्या घरामध्ये याचा अर्थ लक्ष्मी टिकत नाही आहे. तर प्रत्येकाने लक्ष्मी टिकावी, वाढावी, नांदावी यासाठी आपल्याला प्रत्येकाने सेवा करायची आहे. वैशाख पौर्णिमेची आपल्याला माता लक्ष्मीच्या बरोबरून सेवा करायच्या आहेत. वैशाख पौर्णिमा ही 30 तारखेलाच म्हणजेच उद्या रात्री 9:12 सुरू होणार आहे. ती 1 तारखेला रात्री 10:52 असणार आहे. म्हणजे 1 तारखेचा संपूर्ण दिवस आपल्याला हा घावत आहे. 30 तारखेला 9:12 सुरू होते आणि 1 तारखेला रात्री 10:52 म्हणजे जवळजवळ 11 वाजेपर्यंत पौर्णिमा असणार आहे. तर या पौर्णिमा काळामध्ये आपल्याला सर्व सेवा करायच्या आहेत. सगळ्यात अगोदर सत्यनारायण केव्हा करायचा? सत्यनारायण प्रदोष काळामध्ये करायचा. प्रदोष काळामध्ये आवर्जून करत जा. प्रदोष काळ म्हणजे 4:30 ते 7 वाजेपर्यंतचा हा प्रदोष काळ आहे. या काळामध्ये आपल्याला सेवा करायच्या आहेत. ज्या काही तुमच्या असतील त्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. सत्यनारायण उद्याच म्हणजेच 1 तारखेला प्रदोष काळामध्ये करायचं आहे. सत्यनारायणाची सुरुवात तुम्हाला आजच्या दिवसापासून करायची आहे. बघा, प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण आपल्या घरच्या घरी करत जा. ब्राह्मणांना बोलवून आपण घरी करावा कधीतरी, पण रोज आपण प्रत्येक दर महिन्याला करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून आपण स्वतः सत्यनारायण कसा करायचा हे शिकून घ्या. आपल्या दिंडोरी पर्यंत केंद्रामध्ये किंवा कुठेही तुम्हाला पुस्तकांच्या दुकानामध्ये तुम्हाला सत्यनारायण पूजाविधीचं पुस्तक भेटून जाईल, त्या कथेचं पुस्तक भेटून जाईल. पूजाविधी वगैरे सगळी सांगितलेली असते. त्याप्रमाणे महिला आपल्या घरच्या घरी दर पौर्णिमेला सत्यनारायण करू शकतात. यामुळे आपल्या घरामध्ये धनाची बरकत होते. आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास राहतो आणि भगवान विष्णूंचा ज्या घरामध्ये वास असतो त्या घरामधून माता लक्ष्मी कधीच हालत नाही, हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि हे शाश्वत सत्य आहे. यासाठी दर पौर्णिमेला सत्यनारायण करत जा. तुम्ही संकल्प घेऊन 11, 21, 51 पौर्णिमा जरी सत्यनारायण केला तरी देखील चालेल. या संबंधीचा डिटेल व्हिडिओ नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेन मी, कारण भरपूर लोक 11, 21, 51 दिवस लगातार देखील सत्यनारायण करतात. फक्त पौर्णिमेलाच नाही, लगातार देखील करतात. तर तो देखील कशा पद्धतीने करायचा हे देखील तुम्हाला मी नक्कीच सांगेन. तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची भरभरून सेवा करायची आहे. भगवान विष्णूंची भरभरून सेवा करायची आहे. कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच हालत नाही. यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतेच म्हणजे होतेच. आणि आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा टिकवते, नांदवते, खेळवते. कोण खेळवतं? माता लक्ष्मीच खेळवते, दुसरं कोणीही नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे माता लक्ष्मीला रुष्ट करून किंवा तिला नाराज करून चालणार नाही. या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? आपल्या रोजची नित्यकर्म जे काही आहेत सगळे आटपायचे आहेत. देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला शक्य असल्यास पंचामृताने सर्व देवांना अभिषेक घाला. या दिवशी मंदिरामध्ये चांगलं फुलांचा हार वगैरे तुम्ही अर्पण करा. उंबऱ्याला हळदीचं लेपन करा, कारण तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. यासाठी उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करा. बाहेर सुंदर अशी छोटीशी का होईना रांगोळी आपल्याला दारामध्ये काढायची आहे. रांगोळीवरती हळद कुंकू आवर्जून अर्पण करायचं आहे. घरामध्ये तुम्हाला गोमूत्र, त्याच पद्धतीने खडं मीठ, हळद,
आणि गंगाजल थोडंसं मिक्स करून आपली संपूर्ण जी काही फरशी आहे ती व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. घरामध्ये थोडंसं सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि आपलं घर कसं पवित्र राहील, आपल्या घरामध्ये कशी पॉझिटिव्ह ऊर्जा राहील हे पाहायचं आहे. अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर ही सकाळची सुरुवात करायची आहे. सायंकाळी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा केली तर चालेल, पण प्रदोष काळामध्ये सेवा केलेल्याचं फळ अतिशय सुंदर असतं. त्यामुळे भरपूर महिला कुंचम सेवा देखील करतात. फक्त कुंचम भरून ठेवला आणि माता लक्ष्मीची सेवा झाली असं नाही होत बरं का अजिबात. कुंचम सेवा भरताना आपण जे काही मंत्र स्तोत्र म्हणतो त्याच्यानंतर कुंचम सेवेसमोर बसून देखील आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करावी लागते. जोपर्यंत तुम्ही कुंचम सेवा ती कुंचमला चार्ज करणार नाही सेवेने तोपर्यंत तो तुमच्यासाठी काम करणार नाही. यासाठी आपल्याला कुंचम सेवा करताना आणि कुंचम सेवेचा अतिशय प्रभावी असे अनुभव येतात, अतिशय सुंदर असे कुंचम सेवेचे अनुभव येतात. तुम्ही जर ऐकले असतील तर कुंचम सेवा ही खूप सुंदर अशी सेवा आहे, पण ती सेवा देखील योग्य रीतीने करता आली पाहिजे. त्यामुळे कुंचम सेवा फक्त कुंचम भरला म्हणजेच कुंचम सेवा झाली असं नाही. बघा त्याच पद्धतीने आपण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी आपण माता लक्ष्मीला जे जे प्रिय आहे बघा. आता माता लक्ष्मीला बघा देवांना काय प्रिय आहे, देवांना सोनं प्रिय आहे, चांदी प्रिय आहेत, कवड्या प्रिय आहेत, कमळगड्ड्याच्या मणी प्रिय आहेत, हळदी कुंकू प्रिय आहे. म्हणजे देवांनी आता ही रत्न सगळी देवांना प्रिय आहेत कारण ही देवांनीच घडवलेली आहेत. मग त्यांनी जे घडवलेलं आहे तेच त्यांना देण्यात काय अर्थ आहे. यापेक्षा त्यांना काय द्या, त्यांना तुमच्या सेवेचा भाव द्या, त्यांना वेळ द्या, त्यांच्यासाठी थोडीशी सेवा करा. जेव्हा तुम्ही ती सेवा कराल, जेव्हा त्यांचं नामस्मरण कराल त्यावेळेस ते स्वतः तुमच्यासाठी काम करतील. तुमच्याकडून त्यांना दुसरं काहीही नको आहे, फक्त सेवा हवी आहे. बरोबर. त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. कवड्यांच्या जर तुमच्याकडे कवड्या असतील, आतापर्यंत तुम्ही कवड्यांवरती सेवा करून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्या असतील कवड्या, त्या बाहेर काढायच्या, त्या चार्ज करायच्या आहेत. त्याच्यावरती ज्या काही सेवा असतील, सिद्धकुंजिका स्तोत्रम असेल, श्री सुक्तम असेल, विष्णू गायत्री मंत्र असेल, लक्ष्मी गायत्री मंत्र असेल, कुबेर मंत्र असेल, सगळ्या काही ज्या काही सेवा असतील त्या सगळ्या सेवा करायच्या आणि ते चार्ज करायचं आहे. लक्षात घ्या, कवड्या चार्ज पौर्णिमेला दर पौर्णिमेला करायच्या असतात, त्यामुळे कवड्या देखील चार्ज करायच्या आहेत. श्रीयंत्र असेल तुमच्याकडे, आता सेवा काय करायच्या, तुमच्या घरातलं श्रीयंत्र आहे, श्रीयंत्र नाही आहे, सुपारी घेतली तरी चालेल. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, मूर्तीवरती कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे. कुंकुमार्चन करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणून तुम्ही 108 वेळा कुंकुमार्चन केलं म्हणजे 108 वेळा नामस्मरण करून कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे. किंवा श्री सुक्तम म्हणत तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे. श्री सुक्तमच्या प्रत्येक ओवीला नमो नमः असं लावायचं आणि बोलायचं. किंवा लक्ष्मी प्राप्ती होणारी जी सेवा, माता लक्ष्मीला सर्वात आवडणारी सेवा म्हणजे श्री सुक्तमच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून जर तुम्ही सेवा केली तर अतिशय उत्तमच आहे. ही सेवा कशा पद्धतीने करायची यासंबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे. त्याच पद्धतीने बघा, एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र कमीत कमी 1 वेळा 11 वेळा तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र नंतर 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र. आता तुम्ही म्हणाल कुबेर महाराजांच्याकडे पण धन असतं, मग कुबेर भगवानांची सेवा का नाही करायची. बघा, माता लक्ष्मी आपल्याला धन देते, माता लक्ष्मी आपल्याला पैसा देते, पण कुबेर भगवान हे पैसा देत नाहीत. ते आपल्याकडे जेवढं काही आतापर्यंत लक्ष्मी प्राप्ती झालेली आहे, जेवढं काही धन जमा झालेलं आहे ते आपल्या त्यांच्याजवळ जमा करतात. म्हणजे एक प्रकारे बँक आहे ते आपली, म्हणजे प्रोटेक्टपणे चांगल्या ठिकाणी आपण ते व्यवस्थित आपला बँक बॅलन्स साठवून ठेवतो असं म्हटलं तरी देखील चालेल. आणि आपल्या धनाची रक्षा ते करत असतात आणि आपला धनाचा जो भंडार आहे, कुबेर भंडार आहे, तो ते साठवत असतात. यासाठी कुबेर भगवान देखील प्रसन्न असायला हवेत. नाहीतर माता लक्ष्मीने दिलं आणि आपण व्यवस्थित कुबेर भगवानांची पण सेवा केली नाही तर कुबेर भगवान त्यांच्या बँकेत आपले सोनं दागिने पैसा काही ठेवून घेणार नाहीत आणि आपल्या घरातून ते बाहेर पळवाट काढू लागतील आणि लक्ष्मी माता देखील रुष्ट होईल. यासाठी आपल्याला माता लक्ष्मीसोबत कुबेर भगवानांची देखील सेवा करायची आहे. कुबेर मंत्र 16 वेळा बोलायचा आहे. नंतर 16 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि किंवा 1 माळ आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची तुम्हाला घ्यायची आहे. सगळ्या सेवा करत असताना आपल्या कुलदेवतेला आणि आपल्या महाराजांना, आपल्या गुरूंना चुकूनही विसरायचं नाही. एवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला समजलंच असेल आता कोणकोणत्या मी सेवा तुम्हाला सांगितल्या. या सगळ्या सेवा प्रामाणिकपणे प्रत्येक महिलेने करायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला जसं सांगितलं अन्नदान, महादान किंवा कोणती वस्तू दान करायची, तर या महिन्यामध्ये बघा आता
कधीही पाऊस पडतोय, कधीही ऊन पडतंय. आणि आता उन्हाळा खरं तर चालू आहे, पावसाळ्याचे दिवस नाही येते. आणि उन्हाळा आता ऊन इतकं पडतंय, तुम्ही आता वेगवेगळ्या बातम्या देखील ऐकता काय काय उन्हाने उष्माघाताचे प्रकार घडतायत. लहान लहान मुलांवरती बेततंय, लहान मुलं काय मोठ्या माणसांवरती देखील बेतत आहे, म्हणजे त्यांच्या जीवावरती बेतत आहे. आता तर आपण काय करायचं, यामध्ये काय करू शकतो? दान असं करायचं जे गुप्त राहील, आणि दान अशा पद्धतीने करायचं जे कोणाला कळणार नाही. म्हणजे या हाताला कळणार नाही अशा पद्धतीने आपल्याला दान करायचं आहे. म्हणजे कोणाला सांगून करायचं नाहीये किंवा वावा मिळवण्यासाठी मी हे दान केलं, मी ते दान केलं, असं करायचं नाही. दान करा, पण ते दान गुप्त ठेवा. तुम्ही केलेलं दान गुप्त ठेवायचं आहे. सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजेच तुम्ही पाणी दान करू शकता. आता पाणी दान म्हणजे काय करायचं? तुम्ही पाण्याच्या बॉटल्स गोरगरिबांना, ज्यांना गरज आहे त्यांना वाटायच्या, गोरगरिबांना तुम्ही पाणी दान करू शकता. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमी इतकी आहे की पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. वेळेवर कधी कधी पाणी भेटत नाही आपल्याला, तर तुम्ही आवर्जून पाणी ठेवू शकता, शीतपेय ठेवू शकता, तुम्ही सरबत ठेवू शकता, थंडगार असं काहीतरी शीतपेय तुम्ही प्यायला तिथे एखादा दान करायचं आहे म्हणजे छोटासा तुम्ही स्टॉल वगैरे लावून तिथे दान करायचं आहे, उभं राहून तुम्ही दान करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही दान करा, बरोबर. त्याच पद्धतीने तुम्ही आता गरमीत भरपूर आहे, गोरगरिबांच्या पायात चप्पल सुद्धा नसते. आपल्याला 1 मिनिट सुद्धा आपण पंखा आणि कूलर वगैरे शिवाय राहू शकत नाही, बरोबर. आपण घराच्या बाहेर पाय टाकू वाटत नाही. जे रोडच्या साईडला राहतात, बाहेर उघड्यावरती राहतात, त्यांचे काय हाल होत असतील याचा देखील विचार करायचा. त्यामुळे दान करायचं तर त्यांना चप्पल दान करा, दान करायचं एखादी ब्लँकेट, एखादी बेडशीट खाली बसण्यासाठी ती दान करा. अशा पद्धतीने दान करायचं आहे. आणि दान असं करायचं, अन्नदानाचं तुम्ही दान करू शकता, शीतपेयाचं तुम्ही जसं सांगितलं पाण्याचं तुम्ही दान करू शकता. सर्वश्रेष्ठ ही दान आहे. त्यामुळे दान करा. एक तरी वस्तू आवर्जून वैशाख पौर्णिमेच्या वेळेस तुम्ही दान करू शकता. आणि दान केलेलंच कोणाला सांगत जाऊ नका. आता अर्थात आपण ज्यावेळेस पाणी वगैरे वाटणार वगैरे त्यावेळेस कळणारच, पण स्वतःच्या तोंडातून स्वतःची वाहवा ही अजिबात करायची नाही. त्याचं पुण्य आपल्याला लाभत नाही यासाठी, बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला वैशाख पौर्णिमा साजरी करायची आहे. प्रत्येकाने या सेवा करायच्या आहेत. आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदणार, वाढणार, टिकणार. त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करायची आणि आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.